नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी स्वामिनी या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपला दुसरा व्हिडिओ आहे आणि मी तुम्हाला जे आहे माझा अनुभव सांगणार आहे, कारण की मला आज जे आहे तर स्वामी आईने खूप छान प्रचिती दिलेली आहे। तर तेच मी तुमच्या सोबत जे आहे ते शेअर करणार आहे। तर मग म्हणलं चला व्हिडिओ बनवूया आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीला पण सांगावं की मला स्वामीने काय नेमका अनुभव दिला आहे। तर पुढे व्हिडिओमध्ये कंटिन्यू पहा म्हणजे तुम्हाला समजेल। आणि हे जे आहे आठवडा बघा स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी येत आहे, तर त्याला सुरुवात झालेली आहे आणि पूजापाठ पण मी करायला सुरुवात केलेली आहे, कारण की 26 तारखेला जे आहे तर स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे। त्या निमित्ताने जे आहे तर बघा कुणी कुणी सारामृताचं चरित्राचं वाचन करतं, कुणी गुरुचरित्राचं पारायण करतं किंवा असं करत आहे। ज्याला जी सेवा घडन ती सेवा करत आहे। तसंच मग मी पण जे आहे तर सारामृताची सेवा करायला सुरुवात केलेली आहे। पण तुम्हाला सांगते माझा पहिला दिवस आणि पहिलाच अनुभव जो आहे तो खूप छान आलेला आहे, कारण की काय झालं होतं ना की कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये अशा पण छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्याला कळून येत नाहीत, पण त्यानंतर जे आपल्याला अनुभव आल्याच्या नंतर समजतं। मग मला चला यूट्यूब फॅमिलीसोबत शेअर करावं, तर त्यामुळे मी रिटर्न एक व्हिडिओ घेऊन आलेला आहे। आता हे आपला मोठा व्हिडिओ जे आहे तो दुसरा आहे, तर कंटिन्यू पहा म्हणजे तुम्हाला समजेल की मला स्वामीनी जे आहे ते नेमका काय अनुभव दिलेला आहे। तर माझा अनुभव म्हणजे असा आहे की आमच्या शेजारी जे आहे तर आता मी जे आहे ते रेंटनं राहते म्हणजे किंवा भाड्यानं राहते। तर आमच्या शेजारी जे आहे ते अचानक जे आहे ते एक आजी राहायला आलेले होते आणि त्यांचं सगळं चांगलं होतं बरं का, व्यवस्थित होतं। त्यांच्या मुलाला नोकरी होती, सुनेला नोकरी होती, त्यांचा परिवार पण खूप छान होता बरं का। पण काय असतं ना की प्रत्येक घरामध्ये जे आहे ते तुम्हाला सांगते वादावाद ही सुरू असते। त्या वादावादामध्ये जे आहे ते त्यांचं स्वतःचं घर असून सुद्धा जे आहे ना तर त्यांनी असा निर्णय घेतला होता की घरात रोज कटकटी वाढण्यासाठी जे आहे तर आपण जे ते वेगळं होऊया, त्यासाठी जे आहे तर तुम्हाला सांगते। आणि त्या आजींचं कमीत कमी वय मी तुम्हाला सांगते 60 पर्यंत असेल, कारण की त्यांच्याच्याने जास्त चलणं वगैरे होत नव्हतं असं आहे। आणि आजी आजोबा दोघं पण होते बरं का। आणि ते मग अचानक एक दिवशी जे आहे तर आमच्या शेजारच्या रूममध्ये राहायला आल्याच्या नंतर जे आहे तर मग त्या नवीनच होत्या आणि मला पण ओळख नव्हती तुम्हाला सांगते। आणि मग त्या आल्या आणि नंतर आमच्या दोघींचं कनेक्शन असं झालं की समजा की एक मायलेकीसारखंच कनेक्शन झालं। आणि त्या पण एक स्वामी भक्त होत्या, त्या पण स्वामीची सेवा करायच्या, मी पण करायची। त्यांनी पण मला बऱ्याच गोष्टी ज्या आहेत तर माहिती करून दिल्या, त्यांच्यापासून मला बरंच काही म्हणजे माहिती झालं। आणि त्यांचा अनुभव कसा होता की त्या ज्या आहेत त्या ह्याच्यातून लाईफमधून गेलेल्या होत्या, माझी जी आहे तर नेमकं सुरुवात होती असं असते। कारण की बघा कधी कधी जे आहे तर आपल्याला जे आहे तर जुन्या माणसाच्या पण काही जे हे असतात ना तर त्या माहिती होणं पण खूप गरजेचे असतात। म्हणजे की कसं की त्यांची लाईफ त्यांनी जगलेली होती, तर त्यामध्ये कशी सेवा करायची, कसं काय करायचं, कसं परिवारामध्ये कसं काय करायचं हे पण ते सांगत होत्या, असं असायचं। मग आमचं जे आहे ते दोघीचं नातं म्हणजे असं झालं की मायलिकीसारखंच झालं की। आणि त्यांनी मला नाव दिलं होतं, खूप छान दिलं होतं त्यांनी मला। त्या जे आहे ते माझ्या खऱ्या नावानं जे आहे तर मला कधीच बोललं नाही, त्या मला म्हणायच्या की शिंदू हे नाव ठेवल्याच्या नंतर जे आहे ते म्हणजे मायलिकीचं कुठं आम्हाला बाहेर वगैरे जायचं असतं की त्या आमच्यासोबत यायच्या किंवा काही, पण त्यांचे जे जास्त चालणं होत नव्हतं त्यांना, त्यामुळे जे आहे तर मग माझं फास्ट चालणं असायचं, त्यांचं कमी असायचं। पण यायचं, कधी आम्ही फिरायला जायचं, कधी भाजी आणायला जायचं, कधी काही घ्यायचं असलं की मग त्या माझ्यासोबत यायच्या किंवा कधी कधी तर येत बी नव्हते असं असायचं। पण आलं की कधी आम्ही बाहेर बसायचं, गप्पा मारायच्या, खूप वेळ जे आहेत आम्ही गप्पा मारायच्या आणि त्यांनी काही सांगायचं मी काही सांगायचं। आणि बऱ्याच गोष्टी आहेत त्यांना कीर्तनाचा पण नाद होता, त्यांनी जे ना तुम्हाला सांगते कीर्तनाचं सांगायच्या, प्रत्येक असं देवाची मला माहिती द्यायच्या, तर मला खूप छान वाटायचं। त्यामध्ये जे मग मला पण थोडी जी आवड जी आहे ते जास्तच निर्माण व्हायला लागली। तर मग असं करत करत जे आहे तर मग स्वामी सेवेला तर मी अगोदर सुरुवात केलेली होती, मग त्यांच्या नादानं तर जास्तच पारायण करणं किंवा काय करणं हे पण सुरुवात केली। पण आमचं नातं जे आहे तर मायलिकीसारखं झालं। पण त्यानंतर जे त्या आल्या पण अचानक आणि नंतर राहिल्या 2 वर्ष जे आहेत आम्ही सोबत राहिलो, आमचं बॉन्डिंग खूप छान झालं, बोलणं वगैरे सगळं व्यवस्थित होत होतं। आणि त्यानंतर मग जे आहे तर त्यांचं सुरळीत व्हायला लागलं, त्यांच्या मुलासोबत, त्यांच्या सुनेसोबत म्हणजे त्यांचं बोलणं बसणं। आणि त्या जी अचानक ज्या आलेल्या होत्या तर त्यांच्या नंतर जे ते एकत्र यायला लागले, तर ते तर त्यांना पण पाहिजे होतं आणि मला पण सांगत होतं की शिंदू असं झालं तसं झालं, त्यांनी मला प्रत्येक गोष्ट सांगायच्या। तर असं होतं आणि मग राहिल्या आणि इतका जीव लागला तुम्हाला सांगते की जसं की आपलं रिअलिटीचंच नातं आहे, इतका जीव लागला। आणि अचानक त्यानंतर आल्या पण अचानक, आणि त्यानंतर जे अचानक एक दिवस गेला पण म्हणजे त्यांच्या मुलाकडे सुनाकडे राहिलाच गेला, कायम स्वरूपीच राहायला गेला। आणि त्यानंतर जे आहे ना तर असं झालं की मला तर त्या म्हणल्या होत्या की मी जाणार आहे म्हणून, पण मला हे माहीत नव्हतं की त्या कायम स्वरूपीचे चालल्यात म्हणून। आणि त्यानंतर तुम्हाला सांगते की माझं पण काहीतरी काम होतं, तर मी पण गावी गेलेली होती आमच्या,
तर मग त्यामध्ये जे आम्हाला यायला थोडासा लेट झाला होता. मग आमच्या दोघीची जे भेट झाली नाही बघा तुम्हाला सांगते. आणि भेट झाली तर नाहीच, मग मी आले तर आजी तर नव्हत्या. आज त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तर होता माझ्याकडं, पण काय होतं माहिती का, त्यांना मी कॉल केला ना की ते चुकीनं झालं होतं की काय झालं होतं, ते दुसऱ्यालाच लागायचा. मी फोन लावला की दुसऱ्याच लागायचा आणि बाबाकडे काही मोबाईल नव्हता, एकच नंबर होता दोघांमध्ये. आता मग एवढं मला सवय झालेली होती, आम्ही दोघी जणी सकाळी उठल्यापासून गप्पा मारायचो तर फार संध्याकाळी रात्री 11पर्यंत, कारण की बाबा जे आहे तर झोपलेले असायचे किंवा ते जे आहे तर बाहेर गेलेले असायचे. मग मला म्हणजे आम्ही दोघी एक असं म्हणजे म्हणतात ना की मैत्रिणी म्हणा किंवा आईसारखंच नातं जे आमचं होतं की खायला प्यायला आम्ही एकत्र, त्यांनी काय बनवलं तर मला द्यायच्या, मी काय बनवलं तर त्यांना द्यायच्या, अगदी हक्कानं. की शिंदू म्हणलं की मला असं वाटायचं की हां, त्यांना पण असं वाटायचं की मुलगी आहे आणि मला पण वाटायचं की आई आहे, असं आमचं बॉन्डिंग झालेलं. त्यानंतर त्या अचानक निघून गेल्याच्या नंतर जे तर मला असं वाटायला लागलं की अरे ह्या गेल्या, पुढे गेल्या, काय गेल्या, असं तर होतं बरं का. मग काय झालं की खूप दिवसात आपल्याला कसं सवय लागते, तुम्हाला ते 2 महिने गेले मग त्यांची सारखी आठवण यायची असं असेल. आणि मग आता तुम्हाला सांगते कमीत कमी 6 महिने झालं आमच्या दोघीची जी आहे तर अजिबात भेट नव्हती, कॉन्टॅक्ट नव्हता, काही नव्हता. आणि आता स्वामीची पुण्यतिथी आली आहे बघा 26 तारखेला, तर आज आहे 20 तारीख. तर मग काय केलं, मी सकाळी जे आहे तर स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेला सुरुवात केली, म्हणजे मी जे आहे तर पारायणाला सुरुवात केली. आजपासून पारायणाला सुरुवात केली. मग मी काय केलं, पूजा मांडणी हे ते करून घेतली आणि मग त्यानंतर जे आहे तर स्वामी चरित्र सारामृत जे आहे तर वाचायला घेतलं समोर. आता वाचायला घेतल्याच्या नंतर माझा अध्याय आला 7वा अध्याय आला की लगेच माझी मुलगी आली आणि बाहेरून एकदम अचानक आवाज देत जे आहे तर म्हणाली की अगं मम्मी आजी आल्यात. तर मग मी थोडंसं जे आहे तर आता आपण कसं पूजापाठ करायला जर का असेल तर आपण बोलत नाही कोणाशी आता, आणि मोस्टली तर पूजा करायला तर मेन तर बोलूच नाही असं आहे. तर मला थोडंसं जे आहे तर मनात थोडासा आनंद पण झाला बरं का वाचता की आजी आल्या, अरे आजी आल्या, ना तर कॉन्टॅक्ट आहे ना तर काही ना, अचानकच काय आला. मग नंतर घरच्या आल्या तर एकदम दारामध्ये येऊन म्हणले अगं शिंदू काय करतेस. तर मग मला पण तिथे तुम्हाला सांगते ते वाचन हे करून घ्यायचं, मला इतका आनंद झाला ना की आमची 6 महिने झालं दोघींची भेट नव्हती ना तर बोलणं होतं काय होतं. आणि मला रियालिटीमध्ये जे आहे ना तर त्यांची आठवण खूप येत होती, कारण की आमच्या दोघीचं नातंच खूप छान झालेलं होतं, बसणं उठणं बोलणं गप्पा गोष्टी. आणि मला असं वाटत नव्हतं की ते दुसरे आहेत किंवा काय आहेत, पण ते अचानक निघून गेल्यामुळे जे मला खूप वाईट वाटत होतं. आणि आज स्वामीनी महाराजांनी जे आहे तर मला त्या एक पारायण करायला मी सुरुवात केली आणि साक्षात मला जे आज आजीच्या रूपामध्येच मी तर म्हणेन की मला स्वामींनीच भेट दिलेली आहे. आणि त्या आजी घरी आल्या मग मी जे आहे ते वाचन करता करता मी तुम्हाला सांगते कधीही मी उठत नाही, पारायण जर का करत असेल ना तर मग मी उठत नाही. पण कसं होतं की आज जे आहे तर स्वामी समर्थ महाराज साक्षात माझ्या घरी आले असं मला वाटलं. आणि मी गडबडीने जे आहे तर ते अध्याय जे आहे ते ठेवला आणि म्हणजे जे घेतलेलं होतं ते कंप्लीट केला. आणि त्यानंतर जे आहे उठले, त्यांना पाणी वगैरे दिलं, चहा पाणी केला. आणि त्यांना बघून जे मला इतका आनंद झाला तर मला काय सांगू, ही स्वामी महाराजांनी जे आहे तर मला आज साक्षात प्रचिती दिलेली आहे. आणि माझ्या चेहऱ्यावरचं जी खुशी आहे तर ती दुपटीनं वाढलेली आहे. तर असं स्वामी समर्थ महाराजांचं म्हणजे सेवेचं फळ आहे की आपल्याला काहीही असू द्या, आपल्या जीवनातली अडीअडचण किंवा आपलं काही मैत्रीचं नातं काही पण असू दे, ते जे आहे तर त्यांना न सांगता जे आहे तर त्यांना समजतं की अरे याच्या बी आयुष्यामध्ये काहीतरी आहे. त्यामुळेच मी म्हणत आहे की नक्की स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेला सुरुवात करा तुम्ही पण, आणि तुम्हाला पण छान छान असे अनुभव येतील. मला जे आहे तर साक्षात आज भेट दिली आहे आजीच्या रूपामध्ये. आणि आमचा किती दिवस झाला, 6 महिने झाला आमच्या दोघीची भेट नव्हती. तर आज आम्ही 1 तास दोघींनी टाइम सोबत स्पेंड केला. मी माझं वाचन वगैरे कंप्लीट करून घेतलं, त्यांना बसलात गप्पा मारत, पूर्वीसारखं नातं झालं. आणि त्याच्या अचानक गायब झाल्या होत्या ना त्यालाच मला दुःख होतं. आणि ते मला हे सांगण्यासाठी आले होते की त्या जे आता हरिद्वारला जात आहेत की वृंदावनला ह्याला त्याला जात देवाच्या दर्शनाला जात आहे. तर त्या मला सांगायला आले की अगं शिंदू, मी म्हणलं की मी जे आहे तर देवाच्या दर्शनाला जाणार आहे तर माझ्या शिंदूची भेट घेऊन जावा. आता काय माहिती म्हणल्या मी तिकडून वापस येईल का नाही. तर मी त्यांना सांगितलं की आजी असं बोलू नका, तर मी जे आहे तर तिथून दर्शन करून नक्कीच वापस येतात. आणि तिकडून आल्याच्या नंतर शिंदूच्या भेटीला नक्की या. तर त्यांना माहिती होती की आता शिंदूचं पारायण चालू असणार म्हणून. तर मी त्या म्हणलं की नक्कीच देवाची जशी लीला होईल ना तशी. तर हे आहे माझा अनुभव स्वामी समर्थ महाराजांची सेवा केल्यामुळे. आणि तुम्हाला सांगते तुम्ही पण करायला सुरुवात करा, कमीत कमी नामस्मरण तरी करा. श्री स्वामी समर्थ एवढं जरी म्हणला तरी तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल.
किंवा ते नाही झालं तर तारक मंत्र म्हणा, निशंक हो, निर्भय हो, म्हणणारे प्रचंड स्वामी बळ पाठीश्री एवढं तरी म्हणा. किंवा जर का तुमच्याकडे टाइम असेल तर स्वामी चरित्रस्थानामृत वाचन करा, दिवसाचे 3 अध्याय तरी करा. किंवा कोणाला जास्तच आवड असेल तर गुरुचरित्राचं पारायण करा. जे तुमच्याच्याने शक्य होईल ते करा. अशक्य हे शक्य करते तर स्वामी, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. हे जे आहे ना ते खरंच आहे. आणि स्वामी समर्थ महाराज जे आहेत ना तर क्षणोक्षणी आपल्यासोबत असतात. फक्त काय असतं की आपल्याला दिसत नाही. आता कधी कधी काय होतं, आपण सेवा करतो पण आपण आपल्याच मनामध्ये निगेटिव्हिटी तयार होते की अरे आपण तर देवाची एवढी सेवा करतो आणि देव जे आहे तर काहीच नाही. पण ते तसं नसतं. देव जे आहे आपल्यासाठी जे योग्य आहे ते बरोबर देतो. पण कसं असतं, देवाकडे जे आहे ते वेळ असते, ते वेळेचं पाहत असतात. आपल्याला कसं वाटतं की आज आपण केलंच पाहिजे, पण देवाकडे तसं नसते. आपण जी सेवा केलेली आहे त्याचा आपल्याला मिळवत एक दिवस नक्की मिळणार. तर असा आहे. आणि माझा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा. मला तर खूप छान वाटत आहे. आणि कोणी कोणी पारायणाला सुरुवात केलेली आहे ते पण मला नक्की सांगा. माझी तर सुरुवात आहे आणि पहिल्या दिवशी मला जे आहे खूप छान अनुभव आलेला आहे. त्यामुळे जे आहे ना तर म्हणलं की चला तुमच्यासोबत शेअर करावं. आणि तुम्हाला सांगते मी जे आहे ना तर स्वामी समर्थ महाराजांची कशी सेवा करायची ते यावर आता व्हिडिओ बनवणार आहे. तर सर्वांना परत एकदा मी म्हणेन की व्हिडिओला जर का तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि सर्वांनी स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायला तरी सुरुवात करा. आणि सर्वांना परत एकदा श्री स्वामी समर्थ महाराज की जय.